कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। मला बोलायचंय आत्ताच। बसा। आई ओके, तुम्ही ठीक आहात? कशी ठीक असेल मी, सांगा ना मला। आता 2 दिवसापूर्वी तुम्ही मला म्हणाला होतात की हे नातं स्वीकारायला तुम्हाला वेळ लागेल। मला माहिती, मला किती बरं वाटलं होतं, कारण तो वेळ मलाही हवाय आकाशराव। मग का काहीच बोलला नाही तुम्ही दुपारी जेवताना आईंना? काहीच म्हणाला नाही ते? ऍक्च्युली मी तुम्ही बोलला तर नाही, तसेच निघून गेला। मी काय अर्थ लावायचा या सगळ्या गोष्टींचा? दिवसभर मला किती टेन्शन आलं होतं माहितीये तुम्हाला? आकाशराव, हे बघा, आपल्याला 3 मुलं आहेत। बनी अजून या घरामध्ये ऍडजस्ट नाही होऊ शकले। त्याला तुमच्यासोबत पुरेसा वेळ मिळाला नाहीये। मला दोघी मुलींनी अजून स्वीकारलं नाही। हो, पण मुलांचं सोडा, मुलांचं जाऊ द्या, आपण अजून एकमेकांना नीट ओळखलं नाही। त्या 4थ्या मुलाचा विचार करणं तुम्हाला तरी योग्य वाटतंय का? सांगा ना मला। का तर फक्त वारस हवं म्हणून? आपल्या 3 मुलांचं काय गरज आहे या सगळ्याची? सांगा ना तुम्ही। आकाशराव, आज तुम्ही आईंशी बोलायला हवं होतं। आज जर तुम्ही बोलला असतात ना, तर कदाचित आईने एवढी काही केलीच नसती। आई, मला तुझी खूप आठवण येते। घरामध्ये कोणी समजूनच घेत नाहीये या विषयाला। अवनी बहिणींना सांगितलं तर त्या म्हणाल्या की आता तुमचं लग्न झालंय, तुम्ही नवरा बायको आहात, नवरा बायको सारखं वागलं पाहिजे। पण कोणाला हे का कळत नाही की प्रत्येक जोडप्याचं इक्वेशन हे वेगळं असतं आणि मुळात लग्न आपण आपल्या मुलांसाठी केलंय, या व्यतिरिक्त आपल्या मनात काहीच नाही। आणि मला खरंच जर माहित असतं ना की हा वारसाचा मुद्दा उद्भवेल तर हे बघा, तुम्हाला काय म्हणायचं ते कळतंय मला, पण प्लीज जरा शांत व्हाल का? झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।